सगळ्यात जास्त पगार असलेल्या 10 सरकारी नोकऱ्या. मित्रांनो, आजकाल सरकारी नोकरीपेक्षा जास्त पगार असलेले जॉबसुद्धा आहेत. परंतु सरकारी नोकरी ती सरकारी नोकरी. चला तर मग जाणून घेऊयात सगळ्यात जास्त पगार असलेल्या 10 सरकारी नोकऱ्या कोणत्या. नंबर 1 वर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस जसे की IAS, IPS आणि IFS आपल्या देशातील सगळ्यात मोठ्या महत्त्वपूर्ण सरकारी नोकऱ्या आहेत. प्रत्येक वर्षी खूप मुले सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देतात. त्यातील खूप कमी मुले या परीक्षेत उत्तीर्ण होतात. ही सगळ्यात कठीण परीक्षा आहे. परंतु हा जॉब सगळ्यात जास्त सन्मान असलेला जॉब आहे मित्रांनो. हा जॉब करणाऱ्यांचा पगार प्रतिमाह 2 लाखापेक्षा जास्त असतो. आणि एवढेच नाही तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर, गाडी, ड्रायव्हर यासारख्या सुविधा सरकारद्वारा प्रदान केल्या जातात. नंबर 2 वर आहे डिफेन्स सर्व्हिसेस. डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यासारखे जॉब असतात. यापैकी कोणताही जॉब करणे हे एक सन्मानच आहे, कारण यामध्ये काम करणारे आपल्याला शत्रूपासून वाचवतात. डिफेन्स सर्व्हिसेससाठी वेगवेगळ्या परीक्षा असतात, जसे की NDA, CDS, FCAT. या जॉबमध्ये सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटते. महिन्याला तुम्ही 50,000 ते 1 लाखापर्यंत कमाई करू शकता. या जॉबमध्ये प्रमोशन मिळण्याचे खूपच चान्सेस जास्त असतात. नंबर 3 वर आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग PSU. मित्रांनो, जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर आवडत असेल तर PSU तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये आपल्या सरकारच्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, जसे की भेल, ONGC, IOC. या कंपन्यामध्ये आपण काम करण्यासाठी तुम्हाला गेटची परीक्षा द्यावी लागते. या कंपन्यामध्ये तुम्हाला प्रतिमाह 40,000 ते 1.5 लाखापर्यंत भेटू शकतो मित्रांनो. नंबर 4 वर आहे युनिव्हर्सिटी प्रोफेसर. असे बोलले जाते की मुलांना शिकवण्याचं काम सगळ्यात सोपं असतं आणि आरामदायी असते, आणि म्हणूनच प्रोफेसरची नोकरी कोणत्याही सरकारी सेक्टरमध्ये चांगलीच असते. आणि या जॉबमध्ये तुम्हाला मान सन्मान सुद्धा भरपूर भेटतो. जर का तुम्ही NIT किंवा IIT सारख्या कॉलेजमध्ये प्रोफेसर असाल तर तुम्हाला सॅलरी खूप चांगली भेटेल. आणि जर का तुम्ही उच्च शिक्षण घेऊन PhD केली असाल तर तुम्हाला खूप चांगली सॅलरी भेटू शकते. कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला तुम्हाला 40,000 ते 1 लाखपर्यंत पगार भेटू शकतो. या व्यतिरिक्त मेडिकल आणि राहायला घरसुद्धा सरकारद्वारा दिले जाते मित्रांनो. नंबर 5 वर आहे बँकिंग. जेव्हा बँकिंगबद्दल बोलले जाते तेव्हा तुम्हाला RBI गव्हर्नर, प्रोबेशनरी ऑफिसर या सगळ्यांची नावे समोर येतात. आणि सगळ्यांनाच यामधले काही ना काही बनायची इच्छा असते, कारण बँकेमध्ये प्रमोशन पटापट भेटत असतात आणि प्रमोशनसोबत तुमचा पगार पण पटपट वाढत जातो. या लोकांना जवळजवळ 18 लाखापर्यंत वार्षिक शुल्क भेटते. या व्यतिरिक्त बँक तुम्हाला राहायला चांगले घर देते. तसेच प्रत्येक 2 वर्षामध्ये बाहेर फिरण्यासाठी 1 लाख रुपये व मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा बँकद्वारे मदत केली जाते मित्रांनो. नंबर 6 वर आहे शास्त्रज्ञ म्हणजेच सायंटिस्ट. जर का तुम्ही सरकारी संस्थे जसे की DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ आहेत तर मग समजा की तुमचं नशीब खूप चांगले आहे. अशा ठिकाणी काम केल्याने तुम्हाला हवे तेवढे पैसे व खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात. या ठिकाणी बेसिक सॅलरी 40 ते 60,000 पर्यंत असते आणि ही सॅलरी तुमच्या पोस्टसोबत वाढत जाते. या व्यतिरिक्त तुम्हाला 7 ते 10,000 रुपये ट्रान्सपोर्ट चार्ज, मेसमध्ये फ्री जेवण, राहायला घर, तसेच दर 6 महिन्यात बोनससुद्धा भेटतो मित्रांनो. नंबर 7 वर आहे असिस्टंट इन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. या कामाला भारतामध्ये खूप सन्मानजनक मानले जाते मित्रांनो, आणि या कामामध्ये पैसे पण भरपूर भेटतात. या कामामध्ये अनेकदा तुमची पोस्टिंग बाहेरच्या देशामध्ये होते, ज्या ठिकाणी महिन्याला अगदी तुम्ही 2 लाखापर्यंत कमवू शकता. परंतु यासाठी खूप कठीण परीक्षा पास करावी लागते. या जॉबसाठी तुम्हाला SSC CGL ची परीक्षा पास करावी लागते मित्रांनो. नंबर 8 वर आहे सरकारी डॉक्टर. सरकारी डॉक्टरांची गरज तर नेहमीच असते, कारण कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये तुमचा उपचार कमीत कमी पैशांमध्ये होतो. परंतु इतर खाजगी हॉस्पिटलपेक्षा सरकारी डॉक्टरांचा पगार जास्त असतो. MBBS नंतर तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला नोकरी करता यावर तुमची सॅलरी अवलंबून असते. आजकाल सरकारसुद्धा 25 ते 50% जास्त वेतन त्या डॉक्टरांना देते, जे शहरापासून लांब जाऊन गावामध्ये लोकांची सेवा करतात. एका सर्जनला भारतामध्ये एका महिन्याची जवळजवळ 1 ते 2 लाखपर्यंत सॅलरी भेटते व ज्युनियर डॉक्टरला एका महिन्याची 40 ते 50,000 पर्यंत सॅलरी भेटते मित्रांनो. नंबर 9 वर आहे इन्कम टॅक्स ऑफिसर. आयकर विभागामध्ये नोकरीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, कारण या नोकरीमध्ये पैशासोबत मान सन्मान सुद्धा भेटतो. या नोकरीमध्ये तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर पासून सुरुवात करत कमिशनर पर्यंत पोहोचू शकता आणि महिन्याला आरामात 60,000 ते 1 लाख पर्यंत कमवू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला सरकारी गाडी, 30 लिटर पेट्रोल, सिम कार्ड यासारख्या सुद्धा सुविधा तुम्हाला दिल्या जातात.
आयकर विभागामध्ये नोकरी करण्यासाठी तुम्हाला SSC CGL ची परीक्षा पास करावी लागते। मित्रांनो, शेवटचा आणि 10व्या नंबरवर येतं रेल्वे इंजिनियर। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रेल्वे इंजिनियरचा पगार हा इतर सरकारी इंजिनियरपेक्षा जास्त असतो। यांची एका महिन्याची सॅलरी 60,000 ते 80,000 पर्यंत असते। या व्यतिरिक्त यांना घर, प्रवास भत्ता आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ह सुद्धा सरकारद्वारे दिले जातात। तर मग मित्रांनो, तुम्हाला देशाची सेवा करायची असेल आणि जर संधी भेटली तर तुम्ही कोणते काम यापैकी तुम्हाला करायला आवडेल मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा। मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।